तर आता आपण थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये जातोय। सिल्लोड तालुक्यामध्ये या ठिकाणी घटाबरी ग्रामपंचायतचे भ्रष्टाचारी ग्रामसेवक आणि सरपंच यांना निलंबित करा या मागणीसाठी संतोष पंडित यांनी आता डफडे वाजवत या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। आपण बघतो इथे आंदोलनाची दृश्य। त्या ठिकाणी लिंबाचा पाला त्यांनी आपल्या शरीराला गुंडाळलेला आहे आणि घटाबरी ग्रामपंचायतचे भ्रष्टाचारी ग्रामसेवक सरपंच यांना निलंबित करा अशी त्यांनी मागणी केलेली आहे। आणि तेच आंदोलन आपण बघतो या ठिकाणी आगळं वेगळं असं आंदोलन आहे। भ्रष्टाचारी ग्रामसेवक आणि सरपंचांना निलंबित करा या मागणीसाठी त्यांनी देखणीय डफडे वाजवू आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। संतोष पंडित यांचं हे आंदोलन अगदी मनाचा ठाव घेत आहे। भ्रष्टाचारी व्यवस्थेविरोधातलं हे आंदोलन आहे आणि त्यांना अद्यापही न्याय मिळतोय का, न्यायाच्या प्रतीक्षेत संतोष पंडित या ठिकाणी आंदोलन करतात। या ठिकाणी आता काय ऍक्शन घेतली जाईल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आपण बघतोय ही घटाबरी ग्रामपंचायतचे जे काही भ्रष्टाचारी ग्रामसेवक आणि सरपंच आहेत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली। वरिष्ठ अधिकारी ग्रामपंचायतला किंवा आम्हाला सुद्धा त्यांचा या ठिकाणी कोणत्या ठिकाणी संपर्क झालेला नाही व कोणतीही या ठिकाणी चौकशी झालेली नाही। त्याकरिता आज 1 महिन्याच्या नंतर पंचायत समिती कार्यालय सिल्लोड या ठिकाणी आम्ही दफडे वाजवू मोर्चा काढलेला आहे। परंतु या ठिकाणी गट विकास अधिकारी हे जबाबदार अधिकारी आहे आणि त्यांना माहित असून की 6 तारखेला या ठिकाणी मोर्चा निघणार आहे, आपण कोणतीही कारवाई केली नाही हे त्यांना चांगल्या पद्धतीने पत्राद्वारे माहित असून आज जाणून बोलून या ठिकाणून ते गेलेले आहे आणि या ठिकाणी पंचायत समितीला आमच्या सोबत चर्चा करण्यासाठी कोणताही या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी नाहीये। त्याकरता मी आता 1 तास या ठिकाणी या अधिकाऱ्यांना अल्टिमेट देतो की या ठिकाणी जर 1 तासात या ठिकाणी आमच्या मागण्याचं या ठिकाणी सलोख जर मार्गदर्शन झालं नाही, कोणतं आश्वासन मिळालं नाही, तर मी ह्या ठिकाणी 1 तासामध्ये या ठिकाणी या कार्यालयावरून खाली उडी घेऊन या ठिकाणी आत्महत्या करणार आहे आणि याचा जबाबदार केवळ पंचायत समितीतील विस्तार अधिकारी व गट विकास अधिकारी असेल असं मी या